आता तुझं म्हणणं आहे की गोल्डने गेल्या वर्षभरात खूप रिटर्न्स दिलेत. बरोबर. 43% वगैरे गोल्डचे रिटर्न्स आलेत. वेरएस म्युच्युअल फंड तू बघशील तर गेल्या सप्टेंबरपासून खाली आलेले आहेत. म्युच्युअल फंड किंवा इक्विटीचा ना हाच बिहेवियर असतो. म्हणजे म्हणूनच लोक एफडी आणि गोल्डकडे वळतात, कारण का त्यांना एक फिक्स्ड असं वाटतं की एक फिक्स्ड रिटर्न्स तरी आपल्याला 7.5-8% मिळून जातील. इथे असं नाही होत. इथे कुठल्या तरी वर्षी तुला 30% मिळतील, कुठल्या तरी वर्षी -5% मिळतील, कुठल्या तरी वर्षी 15% मिळतील, आणि असा ह्याचा ॲव्हरेज जो बनतो तो आम्ही कॅल्क्युलेट करतो 12%वर. मग 12% तुला गोल्ड कधी देणार नाही. 2011 ते तू 2016चा जर का ग्राफ बघशील ना, गोल्ड त्याच 26,000च्या लेवलवर फक्त असं ओव्हर करत होतं. म्हणजे 26,000 ते 30,000, मग परत 28,000, म्हणजे 5 वर्ष त्याच लेवल. लोकांना हे लक्षात राहणार नाही. पण मार्केटने जर का असं केलं ना की मार्केट तिथल्या तिथे राहिलं, म्हणजे आता तसंच झालंय. 85 पासून 75 पासून परत 80 असंच चाललेलं आहे. पण दिस इज द बिहेवियर ऑफ मार्केट.